नीट पेपरफुटी प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनारला 2 दिवसांचा ट्रान्झिट रिमांड, तर शुभमला खैरनारला आता आज सीबीआय कोर्टात हजर केलं जाणार। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये आरोपी शुभम खैरनारच्या अपार्टमेंटची सीबीआयकडून झाडाझडती, शुभमचा भाऊ आणि रूम पार्टनर्सची सुद्धा चौकशी। शुभम खैरनारच्या कुटुंबाची सीबीआयकडून जवळपास 4 तास चौकशी। नीट पेपरफुटी प्रकरणी अहिल्यानगरच्या राहुरीतनं धनंजय लोखंडेला अटक। अहिल्यानगर कोर्टानं लोखंडेला 2 दिवसांचा ट्रान्झिट रिमांड दिला, तर पुण्यातनं मनीषा वाघमारेसह एक तरुण ताब्यात, सीबीआयकडून चौकशी सुरू। दिल्लीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन, तर एनटीएच्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी। पुण्यातल्या बालगंधर्व चौकात पवारांच्या राष्ट्रवादीचंही आंदोलन, नीट पेपरफुटीचा निषेध। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये भाजप पदाधिकाऱ्याचा हात, तर राजस्थान भाजप नेता दिनेश बिवालचा हा सहभाग। दिनेश बिवालनं 30 लाखांमध्ये नीट पेपर विकला, रोहित पवारांचा आरोप। यावर आता भाजप काही बोलणार का, रोहित पवारांचाही सवाल। सरकारला विद्यार्थ्यांच्या परीक्षेची पारदर्शकता टिकवता येत नाही, तरुणांच्या मेहनतीपेक्षा व्यवस्थेतील पळवाटा मोठ्या झाल्यात। नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा। खरात आणि चाकणकरांचा 2021 साली एकत्र गुवाहाटी दौरा, खरात आणि चाकणकर भगिनींचा दौऱ्याचा फोटोही समोर, रेडिसन ब्लू हॉटेलमधील वास्तव्य असल्याची माहिती। अंजली दमानियांकडून अशोक खरात आणि चंद्रकांत पाटलांचा फोटो ट्विट, तर चंद्रकांत पाटील खरातच्या पाया पडताना या फोटोमध्ये दिसतायत। मंत्र्यांची हीच परिपक्वता असेल तर देवा देश वाचव असं ट्विट करत दमानियांचा निशाणा। मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या आता अर्ध्यावर, इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे 6 मोठे निर्णय। सुरक्षेशी तडजोड न करता मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहन संख्येवर आता मर्यादा, मुख्यमंत्री फडणवीसांचा बैठकीत निर्णय। पोलीस महासंचालक, मुख्य सचिवांची सुद्धा बैठकीला उपस्थिती। उच्चस्तरीय बैठकीनंतर आता मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनात घट, ताफ्यातील वाहनं कमी करण्याच्या निर्णयाची मुख्यमंत्र्यांकडून अंमलबजावणी। मुख्यमंत्री फडणवीसांच्या ताफ्यात अवघ्या 4 गाड्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या ताफ्यातील वाहनांमध्येही घट, इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय। देशहितासाठी मोदींकडून इंधनाचा वापर कमी करण्याचं आवाहन। मंत्री आणि अधिकाऱ्यांचे विदेश दौरेही रद्द, अत्यावश्यक सोडून विमान, हेलिकॉप्टर दौऱ्यांवर बंदी। मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय। मंत्री अधिकाऱ्यांनी आठवड्यातनं 1 दिवस सार्वजनिक वाहतुकीनं प्रवास करावा, जास्तीत जास्त बैठका व्हीसीनं कराव्यात। उच्चस्तरीय बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सूचना। अंमलबजावणी करता येत नसेल तर थट्टा मस्करीही नको, मुख्यमंत्री फडणवीसांकडून विरोधकांची कानउघडणी, तर पंतप्रधानांच्या आवाहनाची थट्टा नको। कोरोनाच्या महासंकटातनं मोदींनीच देशाला सावरलं, उपमुख्यमंत्री शिंदेंचा वक्तव्य। पुण्यातल्या व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेत सुद्धा घट, तर व्हीआयपींची सुरक्षा 50% करण्याचे आदेश। मोदींच्या आवाहनानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे हे निर्देश। पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर आता उपमुख्यमंत्री शिंदेंनी ताफ्यातील गाड्या कमी केल्या। शिंदेंचा इलेक्ट्रिक गाडीनं प्रवास, आपण युद्धात नसलो तरी काही परिणाम भोगावे लागत असतात, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे 15 दिवसाला हेलिकॉप्टरनं गावी जातात, ते सुद्धा बंद करा। शिंदेंनी इलेक्ट्रिक कारनं प्रवास केल्यावरून अंबादास दानवेंची ही टीका। ताफ्यातील 50% गाड्या कमी करण्याच्या गडकरींच्या सूचना। गडकरी आज आणि उद्या पालखी मार्गाची पाहणी करणार, पालखी मार्गाची पाहणी करताना गडकरी बसनं प्रवास करणार। काँग्रेस नेते नाना पटोलेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, तर मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी ताफ्यातील गाड्या कमी कराव्यात। पटोलेंकडून विनंती, मतदारसंघातील विविध कामांसंदर्भात सुद्धा भेट घेतल्याची माहिती। पंतप्रधानांच्या आवाहनानंतर पडळकरांची इलेक्ट्रिक बाईकनं प्रवास करत जिल्हा नियोजन समितीच्या सभेला हजेरी, तर खासगी गाडीचा वापर टाळत भाजप आमदार आणि नगरसेवकांचा मुंबई ते चिपळूण तेजस एक्सप्रेसनं प्रवास। सर्वच मंत्री आता पंतप्रधानांच्या हाकेला प्रतिसाद देत आहेत। मोदींच्या आवाहनानंतर व्हिएतनामचा दौरा रद्द केला, मोदींनी आदेश दिल्यानंतर तो पाळणं आमचं कर्तव्य। मंत्री आशिष जयस्वाल यांची ही प्रतिक्रिया। 4 ते 5 मंत्र्यांना एकच गाडी वापरण्यास दिली पाहिजे, मंत्र्यांनी लोकल किंवा मेट्रोचा वापर करावा, दौरे करायचे असतील तर ट्रेननं जावा। काँग्रेस नेते सचिन सावंतांचं आवाहन। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल भाजपातनं लढणार, रोहित पवारांचं वक्तव्य, तर पटेल तटकरेंसह राष्ट्रवादीचे 22 आमदार हे भाजपमधनं लढणार असल्याचा रोहित पवारांचा दावा।
रोहित पवारांनी ज्योतिषाचा धंदा कधीपासून सुरू केला माहिती नाही. त्यांनी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये. सुनील शेळकेंचा रोहित पवारांवर पलटवार. तर 2029ला रोहित पवार काँग्रेसमधून बारामतीतनं लढतील, शेळकेंचा दावा. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या अनधिकृत मालमत्तांवर कारवाई. मोठ्या पोलीस बंदोबस्तात बुलडोझर कारवाई. तर निदा खानला लपवलेल्या घरावर बुलडोझर कारवाई. मतीन पटेलच्या घरावर कारवाईला एवढी घाई का? छत्रपती संभाजीनगरमध्ये एकच घर अनधिकृत आहे का? मतीन पटेलला आलिशान घर बांधून देणार. पालिकेच्या कारवाईवरून इम्तियाज जलील आक्रमक. जलील जेलमध्ये गेले पाहिजेत, फडणवीसांना भेटणार. शिरसाट आक्रमक. तर शिरसाटांकडून जलीलांचा निजामाची औलाद आणि राक्षस असा उल्लेख. तर पालकमंत्र्यांना कोर्टात खेचणार. इम्तियाज जलील यांचं आव्हान. 2008 मधील रेल्वे भरती राडा प्रकरणामध्ये राज ठाकरेंनी सर्व आरोप फेटाळले. तर मी त्यावेळी नाशिकमध्ये होतो. राज ठाकरेंचं स्पष्टीकरण. खोटी केस दाखल केल्याचाही दावा. 18 तारखेच्या सुनावणीकडे आता लक्ष. महायुती सरकारमध्ये महिन्याभरात महामंडळ वाटप होणार असल्याची सूत्रांची माहिती. ज्यांना मंत्रिपद मिळालं नाहीये अशा प्रबळ दावेदार असलेल्या आमदारांची महामंडळावर वर्णी लागणार. किशोरी पेडणेकरांकडून 100 कोटींचा घोटाळा. किरीट सोमय्यांचा आरोप. तर 2021 मध्ये मुलुंड नाट्यगृह संकल्प आणि अंधेरी संकुल 15 वर्षांसाठी भाड्यानं दिल्याचा आरोप. मुख्यमंत्री महापौरांकडे किरीट सोमय्यांची तक्रार. पुण्यातल्या हडपसरमध्ये नामांकित रुग्णालयासमोर बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली. बॉम्ब सदृश्य वस्तू निकामी करण्यात आल्याची माहिती. पोलिसांकडून आता संबंधित प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू आहे. आजपासून देशभरात दूध महागणार. तर अमूल आणि मदर डेअरीच्या दरात 2 रुपयांची वाढ. सर्वसामान्यांच्या खिशाला फटका. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 95.80च्या निच्चांकावर. तर अमेरिकी डॉलरची मागणी कमी न होण्याचा भारतीय चलनाला हा फटका. एअर इंडियाकडून आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये कपात. दर महिन्याला 1200हून अधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द होणार. हवाई क्षेत्रावरील निर्बंध आणि विमान इंधनाच्या वाढत्या किमतीचा हा परिणाम. मुंबईतील मनसे नगरसेविका सुरेखा परब लोके यांचे महापौरांना पत्र. तर वॉर्ड क्रमांक 38 दत्तक घेण्याची पत्रातनं विनंती. झोपडपट्टी भागातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा नगरसेविकेचा आरोप. कल्याण डोंबिवली महापालिकेकडून भावना इमारतीला रिकामी करण्यात आल्याची नोटीस. दरम्यान बांधकाम नियमांचं उल्लंघन आणि रहिवाशांचा बेकायदेशीर ताबा असल्याचं पालिकेकडून कारण. 29 कुटुंबांवर यामुळे बेघर होण्याची वेळ. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या मुक्कामाचा वाद अखेर मिटला. माऊलींच्या पालखीचा पुण्यातला मुक्काम भवानी पेठेतच होणार. देवस्थानकडून पालखी सोहळ्याचं वेळापत्रकही जाहीर. मीरा रोडमधील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावरील वीज पुरवठा खंडित. पेट्रोल डिझेलसाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या लांब रांगा. तर नागरिकांमध्ये यामुळे इंधन दरवाढीची भीती. सोलापूरच्या माढ्यामधील भोंदू नाना विरकरला पुन्हा 3 दिवसांची पोलीस कोठडी. भोंदू नाना विरकर फसवणुकी प्रकरणी अटकेत. तर 5 दिवसांची कोठडी संपल्यानंतर विरकरला आता कोर्टात हजर करण्यात आलं होतं.